गेली काही दिवस मुंबईमध्ये पाऊस पडत होता आणि वातावरण एकदमच बदलून गेलं होतं. पण पाऊस पडल्यामुळे असं एकदम सगळं फ्रेश झाल्यासारखं वाटत होतं. तुम्ही बघू शकता किती छान वातावरण झालेलं आहे. असं वाटतंय की उन्हाळ्यातली संध्याकाळ नाही, पावसाळ्यातली संध्याकाळ आहे. आणि खूप छान वाटत होतं, थोडंसं थंड थंड वाटायला लागलं होतं. आणि अशा पावसासारख्या वातावरणात मग चहा प्यायची इच्छा तर नक्कीच होतेच. आणि चहा मी आज रोजच्या पद्धतीने न बनवता थोडा वेगळ्या पद्धतीने बनवते आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप सगळे एकदम छान असतील, मजेत असतील, आनंदात असतील. तर आनंदातच राहा. तर बघा, आज मी खूप जास्त तेल लावलेले आहे आणि काल रात्री मी केसांना तेल लावलं होतं आणि विचार केला की आज केस सकाळी आंघोळ करेन तेव्हा वॉश करून घेईन केसांना. पण ना माझं खूप जास्त डोकं दुखत होतं आणि काय झालं की 2 दिवसापासून आपल्या इकडे म्हणजे मुंबईमध्ये वातावरण असं झालं होतं की खूप जास्त पाऊस पडला आणि एकदम वातावरण अचानक थंड होऊन गेलं. त्याच्याने काय आहे ना, मला मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे. तर जेव्हा असं आभाळ वगैरे येतं आणि जेव्हा म्हणतात ना असं काळोख वगैरे होतो बाहेर आणि खूप पाऊस वगैरे पडायला स्टार्ट होतो, तर तेव्हा मला सडनली खूप त्रास होतो. म्हणजे सर्दी होते, डोकं दुखायला लागतं आणि तसंच माझ्यावर होत होतं. तर जेव्हा असं ढगाळ वातावरण होतं ना, काय होतं काही समजत नाही. मला एकदम असं म्हणजे फ्रेश नाही वाटत. डोकं वगैरे पण दुखतं आणि म्हणजे भरपूर सर्दी वगैरे होईल की काय असं वाटायला लागतं. तर थोडीशी तब्येत डाऊन होती 2 दिवस. त्याच्यामुळे मग मी विचार केला की तेल लावलं तर कदाचित, म्हणजे असं होतं माझं की मी तेल लावलं तर माझं जर खूप डोकं दुखत असेल ना तर दुखायचं थांबतं. मग म्हणून मी काय केलं, काल संध्याकाळी माझं खूप जास्त डोकं दुखत होतं आणि मला व्हिडिओ पोस्ट करायचा होता. मी कसाबसा व्हिडिओ पोस्ट केला आणि कम्प्लिटली आराम करत होते मी. त्यानंतर मी केसाला तेल वगैरे लावलं आणि म्हटलं आज सकाळी वॉश करून टाकेन, पण नाही वॉश केलं कारण मला खूप जास्त सर्दी, म्हणजे तुम्हाला माझ्या आवाजावरून पण कळत असेल असं आतल्यात सर्दी झाल्यासारखी मला जाणवत होती. आणि जर मी हेअर वॉश केलं असतं तर अजून जास्त मला त्रास झाला असता किंवा डोकं तर आत्ता दुखायचं थांबलंय, माझं डोकं आत्ता दुखायचं थांबलंय, पण असं वाटतं की जर मी केस धुतले असते तर पुन्हा दुखायला स्टार्ट झालं असतं. म्हणून मी थोडंसं घाबरून आज हेअर वॉश केलाच नाही आणि मग त्यामुळे हे तुम्हाला माझे केस सगळे चिपकू चिपकू लुक दिसत असेल. तर म्हटलं चला ठीक आहे, चिपकू तर चिपकू, जसं आहे तसा व्लॉग बनवूया, काहीच हरकत नाहीये. कारण तेल लावल्यानंतर आपण काय लगेच एकदम वेगळे दिसत नाही, जसे दिसणार आहे तसेच दिसणार आहे. म्हणून म्हटलं चला ठीक आहे, आजचा व्लॉग ला मी आता सुरुवात करते. तर आज असं आहे ना की फ्रायडे आहे आणि आज शक्यतो बाहेरचंच सगळं खायचा मुलांचा मूड आहे. कारण शुक्रवार असल्यावर थोडंसं नॉनव्हेज खाण्याची क्रेविंग होते आपल्याला की काहीतरी नॉनव्हेज खाल्लं पाहिजे. आणि आज दुपारीसुद्धा आम्ही बाहेरच गेलो होतो नॉनव्हेज खाण्यासाठी. आणि संध्याकाळी आता काय बनवावं असं मी मुलांना विचारलं, पण ते दोघांनाही आता बिर्याणी खायची आहे. तर बिर्याणी आणि ती घरी बनवलेली नको आहे, त्यांना बाहेरचीच बिर्याणी खायची आहे. तर त्यांना बाहेरचंच ऑर्डर करणार आहे. तर आज पूर्ण दिवस आमचं बाहेरचंच जेवण होणार आहे. त्यामुळे मला स्वयंपाकाला सुट्टी आहे. असं पण 2 दिवसापासून थोडीशी तब्येत डाऊन होती तर बाहेरचंच सुरू आहे. कसं होतं ना, आपल्या घरातल्या स्त्री जेव्हा आजारी असेल तेव्हा आपल्याला स्वयंपाक वगैरे करणं जमत नाही. मग अशा वेळेला आपल्याला बऱ्याच गोष्टी बाहेरून मागवाव्या लागतात. आणि आता माझ्या लक्षात आलं की काल मी चपाती बनवली होती काल सकाळी, तेव्हा मी बघितलं होतं की पीठ खूप कमी राहिलंय गव्हाचं. तर पीठसुद्धा दळून आणायचं, पण नेमका शुक्रवार असल्यामुळे आज आमच्या इकडची चक्की पण बंद असते. आणि कालच मला लक्षात ठेवून ते पीठ दळून आणायला हवं होतं, पण काल पण संध्याकाळी पाऊस आला त्यामुळे मी बाहेर गेले नाही. म्हणजे असं झालं. आणि आज चपाती वगैरे बनवायला अजिबात पीठ नाहीये. आता उद्या शनिवार आहे, उद्या सकाळी पहिले मला जाऊन दळण टाकावं लागेल आणि गव्हाचं पीठ दळून आणावं लागणार आहे, नाहीतर घरात उद्यासुद्धा स्वयंपाक होणार नाही. असू देत, आता लाईफ म्हटल्यावर अशा गोष्टी होत राहतात. आणि आपण तरी किती गोष्टी लक्षात ठेवायच्या, कधी कधी गोष्टी डोक्यातून निघून जातात. आणि स्पेशली जेव्हा आपली तब्येत वगैरे डाऊन होते, तब्येत बरी नसते, तेव्हा तर असं होतंच की अशा म्हणजे आपण विसरतो काही काही गोष्टी. तर तसंच माझं झालं. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. जास्त काही नाही, मला थोडंसं नाशिकला जायची तयारी सुरू आहे. तर तुम्हाला मी मागे पण बोलली होती व्लॉगमध्ये की माझी तयारी 8 दिवसापासूनच सुरू होते. तर आज बघते की किचनमध्ये काय अवस्था आहे. कपाट तर माझे आवरून झालेले आहेत, पण मी बॅग्स अजून भरायला स्टार्ट केलेले नाही आहे.
आजच्या व्लॉगमध्ये फक्त फ्रीज आणि किचनमध्ये काय काय आहे, काय आवरावं लागेल आहे ते बघते. त्यानंतर बॅग्स पण आता काढून ठेवणार आहे खाली, कारण एक एक काम आवरायला सुरुवात करणार आहे. साधारण 2 दिवसामध्ये आम्ही नाशिकला जायला निघणार आहोत, तर तीच तयारी माझी आता सुरू होईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका. तर तुमच्याशी बोलता बोलता माझा चहासुद्धा उकळलेला आहे आणि आज जरा वेगळ्या पद्धतीने चहा केला. नेहमी मी दूध आधी टाकत नाही, पण आज दूध आणि पाणी मिक्स करूनच डायरेक्टली चहा बनवला. आणि ही सुद्धा पद्धत चहाची कधीतरी वेगळी चांगली वाटते. म्हणजे रोज त्याच पद्धतीने चहा बनवण्यापेक्षा जरा वेगळ्या पद्धतीने म्हटलं बनवून बघूया. आणि सर्वात आधी चहा घेतला, मग त्यानंतर म्हटलं कामाला सुरुवात करूया. मग मी किचनकडे माझा मोर्चा वळवलेला आहे आणि बघते सगळे डबे वगैरे उघडून की कधी ना काय होऊन जातं, जे खूप दिवसापासून जे जुने पदार्थ पडलेले असतात, मसाले वगैरे असतात, कधी त्यांना बुरशी लागून जाते. आपण गावाला निघून जातो आणि अनावधानाने असं होतं की चुकून राहून जातात त्या गोष्टी डब्यामध्ये तशाच. आणि आपण जेव्हा बाहेरून फिरून किंवा गावावरून परत येतो तेव्हा त्या वस्तू खराब झालेल्या असतात आणि तेव्हा असं वाटतं की आधीच आपण क्लीन करून जायला हवं होतं किचन. तर तेच माझं काम सुरू आहे. जास्त काही नाही, पण थोडंसं लक्ष ठेवावं लागतं की कोणत्या डब्यांमध्ये काय आहे. कधी मुलं काय करतात ना, खाण्यासाठी चिप्स वगैरे घेतात. चिप्स खाऊन उरलेले चिप्स तसेच ठेवतात, उघडेच ठेवतात, व्यवस्थित ठेवत नाही किंवा डब्याचं झाकणच नीट लावत नाही किंवा डब्यामध्ये रिकामे चिप्सचे पाकिटं तसेच टाकून ठेवतात. तर हे सगळं चेक करत राहावं लागतं. त्यांना एवढ्या वेळा सांगितलं आहे की रिकामे पाकिटं नका डब्यामध्ये ठेवत जाऊ, तरी ते तसंच ठेवतात. आता लहान मुलं म्हटल्यावर थोडंफार मस्तीमध्ये करतातच, पण आपल्याला लक्ष ठेवावं लागतं या सर्व गोष्टींचं. तर मी पण सर्व डबे चेक करते की कोणत्या डब्यामध्ये काय आहे. कधी थोडासा आपण स्नॅक्स भरलेला असतो, तर ते उरलेलं स्नॅक्स म्हणजे बऱ्याच दिवसापासून थोडंफार उरलेले असतात, 3-4 चमचे स्नॅक्सचे, आणि मग ते तसेच राहून जातात आणि तो डब्बा पण अडकला जातो आणि उगाच पसारा होऊन जातो त्या गोष्टीचा. तर त्यामुळे मी हे वरच्यावर लक्ष ठेवत असते. आणि आता काम करता बघा अशी कामं वाढवा होऊन जातात. चुकून माझ्याकडून चहा पावडर सांडल्या गेली. चहा पावडरचं डब्याचं झाकण बहुतेक पक्कं लावलं गेलं नव्हतं माझ्याकडून, म्हणून डबा सांडला माझ्याकडून आणि मग कामात काम अशी वाढवा होऊन जातात. हरकत नाही, पण आहे ना, असं आहे ना की कुठे जायचं असेल 15-20 दिवस बाहेर, तर जातानासुद्धा आधी एवढी तयारी करावी लागते आणि आल्यानंतरसुद्धा किचन वगैरे थोडंफार क्लीन करावंच लागतं, कारण धूळ वगैरे पडलेली असते. जेव्हा मी किचनचं माझं काम केलं होतं तेव्हा मी हे जे समोर कप्पे आहेत ते बनवून घेतले होते. ते ह्या हिशोबाने बनवले होते की मला जे काही डबे वगैरे आहेत ते समोर विजिबल व्हावे आणि इझिली हँडी असावे आणि मला पाहिजे तेव्हा जी वस्तू हवी ती काढता यावी. पण आता असं वाटते की नाही, सर्वच डबे किचनच्या ट्रॉलीमध्येच ठेवायला पाहिजे, कारण समोर आपण जेव्हा अशा प्रकारचे रॅक बनवतो ना, आणि माझं किचन जे आहे ते खिडकीमध्ये आहे, त्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये बाहेरून धूळ येते आणि मग त्या डब्यांवर वगैरे बसते. आणि ते रॅक आहे ना, ते पण सारखे मला क्लीन करावे लागतात. म्हणजे साधारण 7-8 दिवसात तर क्लीन करावेच लागतात, नाहीतर खूप जास्त धूळ होऊन जाते. तर हे बघा, एवढे सगळे रिकामे डबे निघालेले आहेत, जे आता मी क्लीन करून घेते आहे. आता सध्या हे डबे रिकामेच ठेवणार आहे. जोपर्यंत मी नाशिकला जाऊन येत नाही तोपर्यंत याच्यामध्ये आता काहीच भरून नाही ठेवणार आहे. आणि माझं सामानसुद्धा किराणा मालाचं बरंच काही संपलेलं आहे, पण मी ते भरत नाही आहे, कारण आता जायचं आहे नाशिकला आणि साधारण 15-20 दिवस तरी तिथेच राहणार आहे. मग कशाला एवढं सगळं सामान भरून ठेवायचं आणि मग ते कधी सामान खराब होऊ शकतं किंवा त्यामध्ये किडे वगैरे सुद्धा लागू शकतात. तर म्हणून मी सामान जास्त भरलेलं नाही आहे आणि हे डबे छान मस्त उन्हामध्ये सुकवून वगैरे ठेवणार आहे. म्हणजे जेणेकरून नाशिकहून येताना जर काही सामान वगैरे आणलं तर ते डायरेक्टली आपण ह्या डब्यांमध्ये ठेवू शकतो किंवा आल्यानंतर समजा डीमार्टला गेलो किंवा काही किराणा माल जरी एक्स्ट्राचा भरायचा असला तरी हे डबे रिकामे असले आणि स्वच्छ असले की आपण त्यामध्ये लगेच भरू शकतो. स्नॅक्स वगैरे सुद्धा लगेच त्यामध्ये ठेवू शकतो. तर त्या हिशोबाने ही तयारी सुरू आहे. सगळं आवरता साधारण अर्धा पाऊण तास झालेला होता आणि आता वेळ झालेली होती माझ्या ग्रीन टीची. आणि ग्रीन टीची जी वेळ आहे ती कधी एवढी फिक्स नसते, पण साधारण 7:30-8च्या दरम्यान मी रात्री ग्रीन टी घेते. तर बघा, माझं किचन आता आवरून झालेलं आहे आणि जी काही एक्स्ट्राची भांडी वगैरे होती
ती पण घासून घेतलेली आहे. संध्याकाळी पाणी आल्यानंतर मशीनला कपडेसुद्धा लावून घेतले होते. तर माझी मशीन आता कंप्लीट झालेली आहे आणि हे कर्टन्स आहेत माझ्या बेडरूमचे. खरं तर कर्टन्स मी गावावरून आल्यावरच धुणार होते, पण मला असं वाटलं की धुवून घ्यावे, कारण थोडेसे ते मला मळल्यासारखे वाटले, म्हणून मग मी धुवून घेतले. स्वयंपाकाचं काम नसल्यावर आपण थोडेसे रिलॅक्स असतो, तर मी काय केलं, पहिले जाऊन मुलांसाठी पार्सल घेऊन आले. मुलांना आज बिर्याणी खाण्याची इच्छा होती, तर मी ॲक्च्युली आधी स्विगीवरच मागवणार होते, पण म्हटलं नको, स्वतःच जाऊन आणूया, कारण आम्हाला एका स्पेसिफिक रेस्टॉरंटचीच बिर्याणी आवडते आणि तिथूनच आम्हाला मागवायची होती. त्यामुळे मग मी स्वतः गेले बाईकवर आणि बिर्याणी मुलांसाठी घेऊन आले. तर आता बिर्याणी मी मिक्स करते आहे, कारण टोटल 2 पार्सल आणले होते, माऊला आणि क्रिशला. तर मी सुद्धा थोडीफार खाईन खाल्लं तर, कारण मला जास्त हेवी रात्रीचं जेवण मी जेवत नाही, तर यातलं थोडंफार मी खाईन. ॲक्च्युली दुपारीसुद्धा आम्ही बाहेरचंच खाल्लेलं होतं, त्यामुळे मला इतकं हेवी झालं होतं दुपारचं जेवण की रात्री काही जेवायचीच इच्छा नव्हती. पण बिर्याणीचा स्मेल एवढा भारी येत होता ना की म्हटलं थोडा तो टेस्ट करणं बनता है बॉस, तर म्हटलं जाऊ दे, थोडंसं टेस्ट करूया, जास्त काही नाही खाणार. आणि यासोबत आम्हाला सॅलडसुद्धा दिलेलं होतं. तर ही बिर्याणी खूप जास्त टेस्टी लागते. घरात पार्सल आणल्यापासून पूर्ण घरामध्ये बिर्याणीचा घंघमाट सुटला होता आणि मुलांना पण मी म्हटलं लगेच खाऊन घ्या, पण ते खेळण्यामध्ये इतके बिझी होते की त्यांना लगेच खायची इच्छाच नव्हती. म्हटलं चला, आपली जेवण्याची वेळ झालेली, तर आपण जेवण करून घेऊया आणि मुलं आल्यावर मग त्यांना देता येईल खायला. अशा प्रकारची बिर्याणी आपण घरी किती पण ट्राय केली तरी एवढी टेस्टी घरी बनत नाही. त्यांचं रेस्टॉरंटचं जे मेजरमेंट वगैरे असतं ते एकदम परफेक्ट असतं आणि एकदम जास्त टेस्टी ही बिर्याणी होती. बिर्याणी खा के मेरा तो दिल खुश हो गया. अजून जास्त खावीशी वाटत होती, पण नाही, मी स्वतःवर कंट्रोल केलं. आणि आईस्क्रीमसुद्धा मी आणलेली होती, तर आईस्क्रीमसुद्धा मला खायची होती, पण म्हटलं मशीनमधले कपडे आधी वाळत टाकून घेते. आणि जे कपडे सुकले होते त्यांच्या घड्यासुद्धा करायच्या होत्या. ते जे कर्टन्स मी धुतलेले होते ते मी खिडकीतच वाळत टाकत आहे आता, कारण सध्या पावसाळ्याचं वातावरण तयार झालेलं आहे आणि बाहेर ऊनही नसतं, मग त्यामुळे म्हटलं घरातच वाळत टाकूया खिडकीमध्ये, कारण बाहेर वाळत टाकलं की कधी कधी पुन्हा पाऊस आला की पुन्हा कपडे भिजून जातात आणि खूप धावपळसुद्धा होते की जा बाहेर पळा, कपडे काढून आणा. त्याच्यापेक्षा म्हटलं चला घरातच वाळत टाकूया. कशी आहे रे बिर्याणी? टेस्टी आवडली? हो, मी पण खाल्ली क्रिश थोडीशी. चांगलं. हिला दिली का? ती नाही खात बिर्याणी. आवडली ना तुला? टेस्ट आवडली ना? ओके, आता काय खायचं? आईस्क्रीम? बरं, तुला ग आईस्क्रीम हवाय का? उन्हाळ्यामध्ये आपण खूप जास्त आईस्क्रीम खातो आणि मुलांना तर आईस्क्रीम खूप जास्त आवडतं, तर एक फॅमिली पॅक तर असतोच घरामध्ये. तर आम्ही पण फॅमिली पॅक आणलेला होता आणि रोज थोडं थोडं आईस्क्रीम मुलं खातात, संपलं की पुन्हा नवीन आणायचा, असं एक म्हणजे चालू आहे सध्या. आधी आम्ही रोज कँडी वगैरे आणायचो, म्हणजे जी कुल्फी वगैरे असते ना तशा टाईपचे आईस्क्रीम आणायचो, पण मग नंतर म्हटलं एक फॅमिली पॅक आणून ठेवला ना की मग जेव्हा मुलांना हवं असेल तेव्हा घेऊन खातात आणि आपणही खातो त्या निमित्ताने. पण मला थोडीशी तब्येत डाऊन असल्यामुळे विचार करत होती खाऊ की नको, पण मला कंट्रोलच झालं नाही. मी ठरवलं की पूर्ण तोंडामध्ये मेल्ट करून आईस्क्रीम खाईन, पण मी खाणार, कारण ही माझी फेवरेट आईस्क्रीम आहे आणि हे फ्लेवर पण माझा फेवरेट आहे. खूप कंट्रोल केला, आधी ठरवलं की नाही खायचं, पण नंतर म्हटलं जाऊ दे खाऊया. पण खूप पूर्ण मेल्ट करून जर खाल्लं तर मला काही त्रास होणार नाही असा विचार केला आणि फायनली मी घेऊन बसलेली आहे आईस्क्रीम खाण्यासाठी. मला आईस्क्रीम खूप जास्त आवडतं आणि तरी मी खूप कंट्रोल करते स्वतःवर. आणि शक्यतो रात्रीचे जेवणानंतर जेव्हा खूप काहीतरी गोड खायची क्रेविंग होते ना तेव्हा मी आईस्क्रीम खाते किंवा कुल्फी तरी खाते. आम्ही जेव्हा रात्रीचं नाईटला फिरायला वगैरे जातो बाईकवर तेव्हा ज्यूस वगैरे घेते, म्हणजे काहीतरी गोड खायची क्रेविंग जेवणानंतर होते तेव्हा मी ह्या सर्व गोष्टी खाते. तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.